समाजाच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आजच्या आंदोलनाच्या मागच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आज महाराष्ट्रभर सन्माननीय लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर जो रस्ता रोके आंदोलन करण्यात आलाय त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही वरकुटे मल्लवडी या असणाऱ्या पंचक्रोशीमध्ये बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, खरातवाडी, कुरणवाडी, शेनवडी, काळचोंडी या सर्व समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थानं जे 14 दिवस झालं समाजाचे जे काही नेते मंडळी किंवा आमच्या समाजातील काही तरुण मुलं पंढरपूर या ठिकाणी उपोषणाला बसलेत, त्यांचा आज 14वा दिवस आहे। या असणाऱ्या धनगर समाजाचं धनगड आणि धनगर हे दोघं एकच आहेत असं जे म्हणते आणि जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जे धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देण्याची जी अंमलबजावणी केली त्याची फक्त या सरकारनं अंमलबजावणी करावी आणि या असणाऱ्या उपोषणकर्त्याच्या उपोषणाकडे लक्ष द्यावं म्हणून आज गोपीचंद पडळकर साहेबांनी जो आरक्षणाच्या वतीनं जो महाराष्ट्रभर रस्ता रोको करण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही वरकुटे मल्लवडी सकल धनगर समाज बांधवाच्या वतीनं आज या ठिकाणी रस्ता रोको करून त्याला पाठिंबा देण्यात आला। आता 1 मे 1960 पासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून ते आजच्या या क्षणापर्यंत जेवढे बी मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी प्रत्येक वेळेस धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देतो, तुमचे जे बी काय मागणी असतील ते मान्य करतो हे असेल चाल ढकल केली। त्याच पद्धतीनं जे आज महाराष्ट्रातल्या पंढरपूर या तीर्थक्षेत्रा ठिकाणी जे आमचे 14 दिवस झाले गेले समाज बांधव जे उपोषणाला बसलेत त्या उपोषणकर्त्याकडे या सरकारचं लक्ष वेधावं म्हणून सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी जे महाराष्ट्रभर उपोषण आणि उपोषणकर्त्याचा पाठिंबा देण्यासाठी जो मोर्चा आयोजित केलेला त्याचाच भाग म्हणून आज वरकुटे मल्लवडी पंचक्रोशीमध्ये आम्ही मोठ्या ताकदीने या ठिकाणी सर्व समाज बांधवाच्या वतीनं आज या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला। आता इथनं पुढची काय रणनीती ठरलेली आहे का? पुढची रणनीती आमचे नेते सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब जे बी काय रणनीती सांगतील त्या रणनीतीसाठी आम्ही तयार आहोत। साहेबांनी फक्त आम्हाला हाक द्यावे, त्या हाकेला साथ देण्यासाठी तमाम या भागातील धनगर समाज नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज त्याचबरोबर बहुजन समाज गोपीचंद पडळकर साहेबांच्या सोबत आहे। पण ही आता हे रस्ता रोको जे आहे ही मेंढपाळ ही काय बाहेर जाते ती काय आहे ती याला न्याय मिळाला पाहिजे। ह्या न्याय काय समाजाच्या प्रमुख मागण्या काय त्या? एसटी आरक्षण एसटी आरक्षण मिळालं पाहिजे। हा समाजाच्या समस्या वगैरे आता सध्याच्या समस्यामध्ये एसटी आरक्षणासाठी आता उपोषण आहे ते चालू पण काही शासकीय ह्याचं मेळावं शासन दखल घेतोय का? काशी दखल आहे का आहे पुढे कुठं फारीटात उभा राहू दे ना ती कुठं काय करणार ती फारीटात गेलं तरी शेवटी शासकीय अधिकारी बॅग घालते ती किंवा फोटो काढते ती कुठं कुणाला पाठवायचं बॅग घालायचं 10-5 हजार घ्यायचं असं चालू आहे। समाजाला म्हणजे त्रास होतोय मेंढरांना चरायला वगैरे जमणे आता इकडे जमणे राहिलेच नाही जमणे फारीट आहे झाडं लाव कुठं काय कर हे चालू आहे म्हणजे त्यात सोडायला देत नाही सोडू देत नाही। जर गेली कुठं गावली का ह्याला 5,000 दे त्याला 4,000 दे असलंच करावं लागते आम्हाला। हा म्हणजे सध्या समाजाची खूप बिकट अवस्था चालू आहे। मग बाहेर गेलं तरी आता ही 2 महिने बाहेर गेलं तरी ताप होतोय शेवटी आता गावातलं किती जरी बारकली करून शिव्या खावं लागते त्या एखादा मारतय तसं बाहेर गावात चालत तसं बाहेर चालत नाही शिव्या देतय कोण मारतय ताप होतोय तिथं बाहेर गेलं तरी शासकीय अधिकारी पण आहे ताप देते। बरं म्हणजे आता समाज एकवटलाय का? एकवटलाय ना समाज महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे। महाराष्ट्र आंदोलन चला शासनाची दखल केलं असं वाटतंय का? काय पुढचं काय सांगा वाटत नाही वाटत असतं किती वेळ झाली सारखं चालू आहे आंदोलन कुठं हे रस्ता रोको काय करायचं चालू आहे पण हे पाहिजे आरक्षण